हालेलुया. करंदीकरास दुसरे पत्र 9:8. सर्व प्रकारची कृपा तुम्हाला विपुल होते देस देव समर्थ आहे यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी हो प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. हालेलुया. 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 काय सांगते वचन? सर्व प्रकारची कृपा तुम्हाला विपुल होऊ देण्यात देव समर्थ आहे यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. या ठिकाणी संत पौल काय म्हणतो पहा की देवाची कृपा आपल्यावर विपुल प्रमाणात आहे आणि ती पण इतकी की आपल्या जीवनात आपल्याला ज्या वस्तूची गोष्टीची ज्या कसली गरज आहे त्याचा पुरवठा आपल्याकडे विपुल व्हावा. म्हणजे आपल्या जीवनात काही कमी नसावं. परमेश्वराची कृपा प्रत्येक माणसावर विपुल प्रमाणात आहे आणि वचन सांगते तो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टीचा पुरवठा सुद्धा विपुल प्रमाणात करण्यासाठी तयार आहे. म्हणजे कसली कमी किंवा कसली कमतरता आपल्या जीवनामध्ये नसावी. प्रभू विपुलपणे आपल्याला अनुग्रह देतो, आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपल्या समस्या आपल्या निराशा पूर्ण रीतीने दूर करतो. ज्या मनुष्य परमेश्वराकडे येतो त्या परमेश्वरापासून विपुल कृपा, विपुल अनुग्रह आणि विपुल आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळायला सुरुवात होतो. विपुल म्हटलं तर भरपूर, पुष्कळ, अगणित इतकं काही परमेश्वर आपल्याला देण्यासाठी तयार आहे, अगदी भरपूर प्रमाणात. जर आपण परमेश्वराकडे वळणार, प्रभू येशूकडे वळणार, मनापासून प्रभूची आराधना करणार, प्रार्थना करणार, तर तो आपल्याला विपुल प्रमाणात देणार. कसली कमी आपल्या जीवनात नसणार, कोणत्या वस्तूची कमतरता नसणार. सुख, शांती, समाधान, आनंद, प्रेम विपुल प्रमाणात आपल्या जीवनात असणार. कारण प्रभू आपल्या जीवनात विपुल पुरवठा करण्यासाठी वापरत तयार आहे, जो आपल्याला विपुल प्रमाणात देणार. पुढे पत्र 1:6-8 त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी याच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. काय सांगते बायबल? प्रभू येशूद्वारे विपुल कृपा आपल्याला मिळालेली आहे. त्या प्रियकराच्या ठायी म्हणजे प्रभू येशूच्या ठायी आपल्या सर्वांना अपराधांची क्षमा मिळालेली आहे आणि म्हणून त्याने आपल्या कृपा विपुलपणे ओतलेली आहे. सर्व ज्ञानाने, सर्व बुद्धीने ही कृपा आपल्याला विपुल प्रमाणात मिळालेली आहे. बघा, जो मनुष्य परमेश्वराकडे येतो तेव्हा परमेश्वराकडून विपुल अनुग्रह प्राप्त करतो. विपुल कृपा, विपुल ज्ञान, विपुल बुद्धी, विपुल सामर्थ्य, विपुल प्रमाणात तो सर्व काही प्राप्त करत असतो. कारण देवाकडे विपुल प्रमाणात आहे, अगणित आहे. अब्रामाला आशीर्वाद देताना देव पित्याने म्हटलं, तुझी संतती आकाशातल्या तारे की समुद्राच्या वाळू इतकी होईल. आकाशातले तारे जे कोणी मोजू शकत नाही, समुद्राची वाळूचे कण कोणी मोजू शकत नाही, इतकी संतती विपुल प्रमाणात. प्रभू म्हणतो, मी तुला विपुल प्रमाणात आशीर्वादित करेन. देवाकडे जो अनुग्रह आहे तो विपुल आहे. देवाकडे जो आशीर्वाद आहे तो विपुल आहे. थोडाच नाही तर विपुल प्रमाणात. तो विपुल प्रमाणात आपल्याला कृपा, अनुग्रह, आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. बायबल काय सांगते? 2 इतिहासमध्ये 1:15 शल्मोन राजा, बायबल सांगते देवाने शल्मोनाला आशीर्वादित केले होते. देवपित्याने शल्मोनाची प्रार्थना ऐकून देवपिता शल्मोनात प्रसन्न झाला होता. कारण शल्मोन राजाने देवाच्या प्रजेचा न्याय करता यावा म्हणून देवपित्याकडे सावधान चित्त, विवेक बुद्धीचे दान मागितले
दिली. त्याने चांदी सोने दगडाप्रमाणे, धोंड्याप्रमाणे म्हणजे दगडाप्रमाणे गोळा केले. जसे दगड गोळा करतात तसं त्याने सोने चांदी गोळा केले होते. 1 राजा 10:11 मध्ये बायबल सांगते की रक्तचंदनाचे लाकूड व बहुमूल्य रत्ने विपुल आणत असे जहाजाच्या द्वारे. सलमोन राजाकडे जहाजाने विपुल धन यायचं, विपुल संपत्ती. म्हणून 1 राजा 10:14-25 सलमोन राजाचं जे वैभव होतं ते भरपूर मोठं होतं. अगदी जहाजाचा तांडा होता त्याच्याकडे. जहाजाने सोने, चांदी, हस्तिदंत किंवा मात्र जसं की मौल्यवान वस्तू, घोडे किंवा वस्त्रे, अशा वस्तू जहाजे भरून त्याच्याकडे यायची. तांडा या शब्दाचा अर्थ काय? जहाजाचा तांडा असे म्हणजे लाईनच, एकामागे एक रांगेत, म्हणजे एक खाली होते दुसरं खाली होते, तिसरं चालूच. अशा प्रकारे या सलमोन राजाकडे धन संपत्ती वाहून येत असते. देवाने विपुल आशीर्वादित केलं होतं सलमोन राजाला. म्हणून सलमोन राजा इतका धनवान, इतका श्रीमंत राजा बनला की त्याच्या इतका धनवान राजाला अगोदर झाला ना नंतर झाला, इतका धनवान. सलमोन राजाच्या काली त्याची प्रजा, त्याचा देश, त्याचे लोक खाऊन पिऊन चैनीत होते. कोणाला काही कमी नव्हती. एक मनुष्य सुद्धा गरीब नव्हता, एक कुटुंब गरीब नव्हतं, खाऊन पिऊन चैनीत. देवाने त्याला विपुल आशीर्वादित केले होते. सलमोनाच्या काळात तर कोणी चांदीला विचारत नव्हते. चांदी हल्लीचे आता आपण रुपयात आपल्याकडे जे पैसे होते त्यावेळी चांदी पैसे होते आणि मात्र चांदीला विचारत नव्हते. आजच्याकडे ते 1 रुपया पडला तरी उचलते. सलमोन राजाला, त्याच्या प्रजेला प्रभूने त्याच्या देशाला आशीर्वादित केलं होतं. विपुल प्रमाणात अनुग्रह दिला होता, धन संपत्ती दिली होती, काही कमी नव्हती. कारण सलमोनाने परमेश्वराकडे असं वर मागितलेला की लोकांचा मला योग्य न्यायनिवाडा करता आला पाहिजे, मला लोकांचा सांभाळ करता आला पाहिजे. त्याने स्वतःसाठी काही मागितलं नाही, प्रजेसाठी मागितलं. देवाने त्याला पण दिलं, प्रजेला पण दिलं. विपुल प्रमाणात देवाने त्याला दिलं. बघा, आपण जेव्हा परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालतो, त्याच्या सेवेमध्ये वाढतो, त्याच्या कार्यात वाढतो, देवाच्या योजनेप्रमाणे मागतो, तेव्हा देव आपल्याला विपुल देतो. मात्र आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसावा, कोणत्याही प्रकारचा मोह नसावा. जर आपला भरोसा प्रभूवर आहे, आपण पूर्ण प्रभूला शरण आलेले आहोत, आपण प्रभूची आराधना करत आहोत, पापापासून दूर आहोत, चांगली सत्कृत्य करत आहोत, गरिबांना सहाय्य मदत करत आहोत, तर परमेश्वराचा विपुल अनुग्रह, विपुल आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असणार. प्रभूच्या विपुल अनुग्रहाने आपण भरले जरा, विपुल आशीर्वादाने मात्र आपण भरले जरा. तर आपल्या प्रत्येकानं विपुल प्रमाणात अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, विपुल प्रमाणात आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, जो आपल्याला भरपूर द्यायला तयार आहे. त्याच्याकडे काही कमी नाही, मात्र त्याच्यामध्ये आपण वाढले पाहिजे, त्याच्यावर आपण भरोसा ठेवला पाहिजे, त्याच्या वचनाप्रमाणे चालले पाहिजे. तो काहीच कमी ठेवणार नाही आपल्याला, तर विपुल प्रमाणात देणार. बायबल तर सांगते, कोरिंथीकरास पहिले पत्र 8-9, आपल्याला येशू ख्रिस्ताची कृपा ठाऊक आहे, तो धनवान असून आपल्यासाठी दरिद्री झाला, अशासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावे. प्रभू तर आपल्यासाठी गरीब बनला, दरिद्री बनला, आपण सर्व श्रीमंत बनावे. मग आज आपण श्रीमंत का नाही? कारण प्रभूने मानवाची पापी त्याच्यावर घेतली आणि प्रभू दरिद्री झाली मानवासाठी, पण मनुष्याने देवाची कृपा मिळवली नाही, म्हणून मनुष्य प्रभू सारखाच धनवान श्रीमंत झाला नाही. प्रभूने घेतली आपली सर्व पापे, आपले दुःख, आपले आजार, आपले विकार सर्व प्रभूने त्याच्यावर घेतले आणि प्रभू आपल्यासाठी दरिद्री बनला. मग आपण का त्यापर्यंत गरिबी, दुःखात, आजार, निराशात आहोत? कारण प्रभूची कृपा आपण घेतली नाही. जो प्रभूची कृपा स्वीकारणार तो मात्र दरिद्री, गरीब, दुःखी, निराश, आजारी, पीडित नसणार, तो धनवान बनेल. कारण प्रभू आपल्यासाठी दरिद्री झाला, त्याच्या दारिद्र्य आपण सर्व धनवान बनावे म्हणून त्याची श्रीमंती त्याने आपल्या
आपल्याला दिलेली आहे. आपण कधी श्रीमंत बनणार? जेव्हा येशू ख्रिस्ताची कृपा आपण स्वीकारणार, प्रभूचा अनुग्रह आपण प्राप्त करणार, तेव्हा आपण धनवान होणार. जी कृपा प्रभूने आपल्यासाठी विपुलपणे ओतलेली आहे आणि ती कृपा तो आपल्याला विपुल प्रमाणात देण्यासाठी तयार आहे. बघा प्रभू येशूने म्हटले ईवान 10:10, चोर येतो तो चोरी, घात व नाश कराव्यास येतो. मी तर आलोय तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि ते विपुलपणे प्राप्त व्हावे म्हणून आलो आहे. हालेलुया, 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 हालेलुया. काय म्हणत आहे प्रभू येशू? प्रभू येशू म्हणतात की चोर येतो चोरी, घात आणि नाश करायला. मी का आलेलो आहे? तुम्हाला जीवन द्यायला. आणि हे जीवन थोडे थोडके नाही, विपुल प्रमाणे तुम्हाला देण्यासाठी मी आलेले आहे. भरपूर पुष्कळ द्यायला, अनंतकालिक सार्वकालिक जीवन देण्यासाठी मी आलेले आहे. प्रभू आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी तयार आहे, विपुल अनंत कालाचं जीवन देण्यासाठी तयार आहे. जर आपण त्याच्या मार्गावर चालणार, त्याच्या वचनात जीवन जगणार, कारण त्याच्याकडे सर्व गोष्टी विपुल आहेत आणि तो विपुल प्रमाणातच आपल्या सर्वांना मात्र देणार आहे. विपुल प्रमाणात तो आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार. विलापगीत 3:32-33, तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार आपल्याला करुणा करतो. तो कोणाला दुःख देत नाही, जाणून बुजून मुद्दामून पीडा करत नाही. तर वचन सांगते की तू वैपुल्यानुसार विपुल करुणा तो आपल्यावर करतो, पुष्कळ प्रेम करतो तो आपल्यावर. दयेच्या वैपुल्यानुसार तो आपल्यावर करुणा करतो. त्याची दया एवढी विपुल आहे की त्या विपुल दयेप्रमाणे तो आपल्यावर करुणा करतो. तो आपल्यावर प्रेम करतो विपुल प्रमाणात. थोडे थोडके प्रेम आपल्यावर तो करत नाही, थोडी थोडकी करुणा तो आपल्यावर करत नाही, विपुल करुणा तो आपल्यावर करतो. विपुल प्रेम, विपुल दया परमेश्वर आपल्यावर करतो. म्हणून स्तोत्रसंहिता 46:5, हे प्रभू तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा दावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. प्रभू काय आहे? उत्तम आहे, क्षमाशील, दयाळू परमेश्वर आहे. आणि जी लोक प्रभू येशूचा धावा करतात, देवपित्याचा धावा करतात, त्यांच्यावर देवपिता विपुल दया करतो, भरपूर दया. मग त्या व्यक्तीच्या जीवनातलं दुःख, पीडा, निराशा, समस्या सर्व दूर पळतात. अडथळे, आजार, विकार सर्व दूर होतात. कारण प्रभूची कृपा त्या व्यक्तीवर विपुल प्रमाणात होते. आणि प्रभू आपल्या प्रत्येकाला विपुल कृपा देण्यासाठी तयार आहे. विपुल कृपेने तो आपल्याला भरण्यासाठी तयार आहे, अनुग्रहाने आपल्याला भरण्यासाठी तयार आहे. सर्व समस्या प्रभू आपल्या दूर करण्यासाठी तयार आहे. जर खरोखर आपण प्रभूवर भरोसा ठेवणार, प्रभूचं वचन आपण आत्मसात करणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि विपुल कृपा आपल्या प्रत्येकाला मिळणार. हा बायबल काही सांगते उत्पत्ती 33 अध्यायामध्ये याकोब आणि एसाव. आता याकोब मात्र आपल्या सासऱ्याच्या घरून निघून आपल्या बापाकडे जाण्यासाठी निघाला होता. आपल्या बायका, आपली मुलं, आपले गुरेढोरे, आपले शेळी मेंढरे, उंट, गाढवे, जे काही आपले जे कलप होते ते सर्व घेऊन. तेव्हा मात्र याकोब आपल्या सर्वस्वासह निघाला होता. तेव्हा ही बातमी याकोब निघालेले ही बातमी एसावला कळली. म्हणून एसाव याकोबाला भेटण्यासाठी येण्यासाठी निघाला. तेव्हा याकोबाला भीती वाटली की एसाव आता मात्र माझ्या बायका, मुलांना सर्वांना मारून टाकेल. कारण अगोदर 20 वर्षापूर्वी याकोब आणि एसाव या दोघांचं भांडण झालं होतं. कसं काय? जो आशीर्वाद एसावला मिळणार होता तो याकोबाने हिरावून घेतला होता आपल्या बापाला फसवून. त्यामुळे एसाव याकोबाचा जीव घेण्यासाठी पाहत होता. म्हणून याकोब आपल्या बापाच्या घरातून निघून आपल्या मामाच्या घरी राहू लागला होता. तिथे त्याने लग्न केलं, बायका, मुलं, धन संपत्ती विपुल झाली. आणि आता तो 20 वर्षाने आपल्या बापाच्या घरी येण्यासाठी निघाला. आणि त्याला रस्त्यात बातमी कळली की माझा भाऊ आता मला भेटायला येण्यासाठी निघालाय. आता त्याचा राग शांत झाला नसेल, तो त्याचा राग काढेल आणि आम्हा सर्वांना मारून टाकेल. म्हणून याकोब घाबरला.
म्हणजे याकोबाने काय केलं, आपल्याकडे जे षड्रिमंडळी जे काही होतं, उंट गाढवे जे धन संपत्ती होती, त्याच्या त्याने 2 टोल्या केल्या आणि मात्र त्याचे वेगवेगळे भाग बनवले, थोडे थोडे अशा मात्र कलप बनवले आणि एक कलप त्याने आपल्या भावाला पाठवले की मात्र धन संपत्ती पाहिली, षड्रिमंडळी उंट गाढवे पाहिली तर त्याचा राग शांत होईल, धन पाहिलं तर असं मी माझ्या भावाला शांत करेन. आणि त्याने त्या कलप पाठवली एका मागे एक आणि मग त्याने दासींच्या मुलांना, लेहाच्या मुलाला आणि शेवट राहेलच्या मुलाला आणि मात्र पुढे याकोब निघाला. असं सर्व त्याचा तांडा निघाला. याकोबामध्ये भीती आहे की माझा भाऊ मारून तर टाकणार नाही. याकोबाला भीती की 20 वर्ष अगोदर झालेली लढाई, त्या लढाईमुळे, त्या रागामुळे माझा भाऊ आम्हा सर्वांना मारून टाकेल. याकोबामध्ये अद्यापी भय होतं, अद्यापी भीती होती. याकोब अद्यापी विसरला नव्हता. परंतु जेव्हा एसाव याकोबाकडे येऊन पोचला तेव्हा याकोबाने 7 वेळा एसावला नमन केले, वंदन केले, भूमीपर्यंत लावून. आणि मात्र दोघांनी मिठी मारली आणि दोघांनी मात्र एकमेकाचे सांत्वन केले. आता हे दोघं एकमेकाला मिठी मारत, रडत एकमेकाला भेटला मुले. तेव्हा एसाव याकोबाला काय म्हणतो की तू जो हा तांडा पाठवले, कलप पाठवले, कशाला? तेव्हा याकोब म्हणतो मी तुमच्यासाठी सर्व षड्रिमंडळी जे आहे, उंट गाढवे जे कलप, हे धन सर्व तुमच्यासाठी पाठवले. तेव्हा एसाव काय म्हणतो, माझा बंधू तुलाच ते राहू दे, मला नको. तो काय म्हणतो पा 33 अध्याय 9 वचनात, माझ्याकडे विपुल आहे. काय म्हणतो एसाव, माझ्याकडे विपुल आहे, तुझं तुला ठेव, मला नको. देवाने मला भरपूर दिलेलं आहे. काय एसावला देवाने भरपूर दिलं? काय एसावला देवाने विपुल दिलं? कारण एसाव 20 वर्षाचं भांडण विसरला होता. एसावने याकोबाला क्षमा केली होती. याकोबच्या मनात अद्याप ती गोष्ट त्याला खटकत होती की मी माझ्या भावाला फसवलेलं आहे, मी माझ्या भावाला फसवून आशीर्वाद घेतलेला आहे. याकोबाला ती गोष्ट टोचत होती, त्रास देत होती. याकोब विसरला नव्हता पण एसाव विसरलेला होता. मोठा भाऊ विसरला होता पण छोटा विसरला नव्हता. आणि त्यामुळे एसावने समेट केलं होतं, म्हणजे एसावने मनातलं काढून टाकलं होतं. म्हणून देवाने एसावला विपुल प्रमाणात दिलं, विपुल, भरपूर. बघा परमेश्वर आपल्याला कधी आशीर्वाद देतो, जो आपल्यामध्ये क्षमा असते, जब राग, क्रोध, द्वेष ज्या बाजूला करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला विपुल प्रमाणात द्यायला सुरुवात करतो, भरपूर प्रमाणात द्यायला सुरुवात करतो. का देवाने एसावला विपुल दिलं? कारण एसाव मात्र भांडण विसरला होता. एसावाच्या मनातून राग दूर झाला होता आणि म्हणून देवाने त्याला विपुल दिलं होतं. परमेश्वराचे नियम जर आपण पाळला, प्रभूच्या आज्ञा जर आपण पाळला, तर प्रभू आपल्याला विपुल प्रमाणात आशीर्वादित करणार. राग, क्रोध, द्वेष, तिरस्कार दूर करून क्षमा करणार, समेट घडवणार, तर देव पिता आपल्याला विपुल प्रमाणात देणार. अनेक प्रमाणात प्रभू आपल्याला देणार आणि काही कमी तो आपल्या जीवनात मुलीच ठेवणार नाही, तर सर्व काही तो आपल्याला भरपूर देणार. पुढे रोमकरास पत्रामध्ये 5 अध्याय 15 आणि 17 वचनामध्ये, परंतु जशी अपराधांची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जनाकरिता विशेष करून विपुल झाले. काय सत्य वचन, एका मनुष्याच्या द्वारे पुष्कळ माणसे मेली. कोण? आदाम. आदामाच्या पापामुळे मात्र अनेक लोक मृत्यू पावले, म्हणजे आदामाचा पाप मरण मृत्यू घेऊन आले, त्यामुळे मरण पसरले गेले. परंतु दुसरा एक मानव म्हणजे प्रभू येशू याच्याद्वारे कृपा विपुल आली. आणि वचन काय सांगते, त्याच्याद्वारे कृपेचे दाने पुष्कळ जरा करता विशेष करून विपुल केली आहे. ज्या आदामाच्या द्वारे पुष्कळ दुःख, अपराध आले, पीडा आल्या, पण येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या देह बलिदानाच्या द्वारे कृपा
सांगते, कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करीतील. एक मनुष्य म्हणजे आदाम, ते एका मनुष्याच्या द्वारे जर मरणाचे राज्य सुरू झाले, तर येशू ख्रिस्ताची विपुलता, कृपेच्या दानाची, नीतिमत्वाची विपुलता जे स्वीकारतात ते त्या स्वर्गाच्या राज्यात राज्य करतील. आज जर आपण येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची विपुलता जर आपण स्वीकारली, तर आपण स्वर्गात राज्य करणार, जीवनात राज्य करणार आपण. पण त्यासाठी येशूची कृपा आपल्याला स्वीकारावी लागेल, जो आपल्यासाठी विपुलपणे ओतलेली आहे. प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा जी आपल्यासाठी विपुलपणे देण्यात आलेली आहे, ती आपल्याला स्वीकारावी लागेल. ती आपण स्वीकारली तर आपण जीवनात राज्य करतील, स्वर्गात राज्य करतील. कारण प्रभूमध्ये विपुलता आहे, अनुग्रहाची, आशीर्वादाची, कृपेची, आरोग्याची विपुलता प्रभू येशूमध्ये. आणि प्रभू येशूच आपल्या जीवनात या सर्व गोष्टी विपुलपणे देण्यासाठी तयार आहे. पहा 2:32 अध्याय 27 ते 29 वचनापर्यंत हिजकिया राजा, हा जो हिजकिया राजा होता, देवाने त्याला विपुल धन दिले, विपुल धन, विपुल संपत्ती, सर्व काही त्याच्याकडे बायबल सांगते विपुल प्रमाणात झाले. त्याने विपुल धन संपादिले, गाई बैल, शेळी मेंढरे, हे सर्व काही विपुल धन संपत्ती. त्याने तर कोठारे, भांडागरे बांधले, धन साठवण्यासाठी, सोने साठवण्यासाठी, पैसे किंवा अनेक मूल्यवान वस्तू साठवण्यासाठी त्याने मात्र खोल्या काढल्या. हिजकिया राजाने खोल्या काढल्या प्रत्येक वस्तूचा साठा करायला. त्याने भांडागरे बांधली, कोठारे बांधली, धान्याचा साठा करायला. त्याने मेंढवाडे बांधले, तबेले बांधले, अनेक गोष्टी तयार केल्या. कशासाठी? की गुरेढोरे त्याच्यात ठेवता यावी म्हणून. विपुल धन त्याने संपादिले. का हिजकिया राजाला एवढा आशीर्वाद मिळाला? का हिजकिया राजाला विपुल धन मिळालं? हिजकिया राजात सर्वात महत्वाची गोष्ट होती, तो देवाच्या आज्ञा पूर्ण पाळत असे. देवाच्या आज्ञेपासून तो उजवी डावीकडे वळला नाही. उजवी डावीकडे वळला नाही म्हणजे तो देवाच्या आज्ञेत सरळ चालला, तो बहकला नाही. देवाच्या आज्ञेत तो सरळ चालला आणि त्यामुळे देवाने त्याला विपुल धन दिले. जो परमेश्वराच्या मार्गात चालतो, परमेश्वराला धरून राहतो, देवाचे कायदे काढून पाळतो, देव त्याला विपुल देतो. देव पिता त्याला विपुल आशीर्वादित करतो. देव पिता त्या व्यक्तीच्या जीवनातली सर्व बंधने तोडून टाकतो. सर्व समस्या प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनातून दूर करतो. सर्व निराशा प्रभू त्या व्यक्तीच्या जीवनातून दूर करतो. आपण प्रभूचे नियम पाळला, प्रभूच्या आज्ञा पाळला, तर प्रभू आपल्या प्रत्येकाला विपुल प्रमाणात अनुग्रह देणार, विपुल प्रमाणात आपल्याला आशीर्वाद देणार. कारण प्रभूकडे सर्व गोष्टी विपुल प्रमाणात आहेत. म्हणून 33:6 मी या नगरात आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांस बरे करीन आणि शांती व सत्य याचे वैपुल्य त्यांच्या ठाई प्रगट करीन. काय सांगते? वचन सांगते शांती आणि सत्य याचे वैपुल्य त्यांच्या ठाई प्रगट करीन. प्रभू आपल्यामध्ये विपुलता प्रगट करणार, आरोग्याची, शांतीची, सत्याची, पवित्रतेची, अनुग्रहाची, कृपेची. पण जर आपण प्रभूवर विश्वास ठेवला, प्रभूचं वचन आत्मसात करणं, प्रभूचे नियम पाळणं, तर प्रभू आपल्याला विपुल प्रमाणात अनुग्रह देणार, विपुल प्रमाणात आशीर्वादित करणार आणि आपली सर्व बंधने प्रभू पूर्ण रीतीने तोडून टाकणार. का बायबल सांगते स्तोत्र संहिता 103 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 11 वचनामध्ये वचन सांगते, कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. काय सांगते वचन? जसे आकाश पृथ्वीपासून उंच आहे, तशी देवाची दया, जे लोक देवाचं भय बाळगतात त्यांच्यावर विपुल आहे.
पृथ्वीपासून आकाशापर्यंत किती मोठं अंतर आहे. जसं पृथ्वीपासून आकाश उंच आहे, लांब आहे, तशी देवाची विपुल दया, देवाचं भय बाळगण्यावर आहे. आपण देवाचं भय बाळगणार तर पापापासून दूर राहणार, म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणार, पवित्र जीवन जगणार आणि त्यामुळे विपुल प्रभूची दया आपल्याला मिळणार. प्रभू आपल्याला विपुल अनुग्रह, विपुल आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण रीतीने प्रभूचे नियम, प्रभूच्या आज्ञा आपल्याला पाळायचे आणि खरोखर प्रभूच्या आज्ञा पाळणार तर प्रभू आपल्याला विपुल देणार. स्तोत्रसंहिता 132:15 मी तिला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दारिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन. प्रभू काय म्हणतो? माझे लोक सियोनवासी, माझ्या नगरात राहणारे, माझ्या मंदिरात राहणारे माझे लोक, यांना मी अन्नाने तृप्त करीन, विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दारिद्र्यांना सुद्धा मी अन्नाने तृप्त करीन. अन्नाची पण विपुलता मी त्यांना देईन, अन्नधान्याची विपुलता. त्यांच्या घरात अन्नधान्यापासून, खाण्या घेण्यापासून काही कमी पडणार नाही. अन्नधान्याची पण विपुलता दे. देव पिता प्रत्येक गोष्टीत आपल्याला विपुल देण्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी देवाच्या मार्गावर चालायचं. प्रभू येशू आपला उद्धार करता स्वीकारायचं, त्याच्या वचनावर भरोसा ठेवायचंय, पापापासून पूर्ण दूर राहायचंय. आपलं जीवन पूर्ण पवित्र असायला हवं, प्रभू येशूच्या मार्गावर असायला हवं. आपण त्याचे नियम पूर्ण पाळले पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे, नेहमी गरिबांना, दीनदुबल्यांना सहाय्य मदत केली पाहिजे. प्रभूपासून कधी माघार घेऊ नका, पूर्ण प्रभूच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न करा. तो सर्व गोष्टी आपल्याला विपुल प्रमाणात देणार. कधीच तो आपल्या जीवनात काहीच आपल्याला कमी ठेवणार नाही, कारण विपुल पुरवठा करणारा आपला प्रभू येशू आहे. जो प्रभूच्या मार्गावर चालतो, प्रभू त्याला आशीर्वादित करतो, प्रभू त्याच्या जीवनात चमत्कार घडवतो, प्रभू त्याची बंधने तोडतो, प्रभू त्याचे अडथळे दूर करतो, त्याला विपुल प्रमाणात प्रभू देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असतील त्याबद्दल मला क्षमा असावी.